जय शंकर. मी तुमचे सर्वांचे आत्मकला परिवारात पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आजचा पॉडकास्ट विषय आहे योग, स्वस्थ शरीर स्वस्थ मन. आज आपल्यासोबत आहे योगा मास्टर मिलिंद जोशी सर. एज इज अ जस्ट अ नंबर and it's so true, and he really proved that. He's a 73 years old and he's still taking yoga class every day. From last 35 years he's taking yoga class and he's leading completely disease free life. सर, खरंच हे खूप मोटिवेशनल आहे आमच्या जनरेशनसाठी आणि तुमच्या जनरेशनसाठी सुद्धा. सर, आता जसं तुम्ही रोज नियमित योगा घेता, तुम्ही एवढ्या लोकांना जॉईन केलं, त्यांना खरंच खूप फायदा झाला आहे. त्यामुळे BP, ब्लड प्रेशर म्हणजे आणि बॅक पेन, अँझायटी हे सर्व प्रॉब्लेम कमी होण्यास खरंच खूप मदत झाली आहे. तर सर, आज आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे की शारीरिक स्वास्थ्य आणि मानसिक स्वास्थ्य हे उत्तम राहण्यासाठी योग कशा प्रकारे मदत करू शकतो, आणि योग म्हणजे नेमकं काय, आणि अष्टांग योग म्हणजे नेमकं काय? तुमच्या प्रश्नाकडे मी येतो, पण त्यापूर्वी मी माझ्या गुरूंना वंदन करतो एकदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. माझे योगगुरू कैलासवासी सदाशिव निंबाळकर यांच्याकडे मी पूर्ण योगाचा कोर्स केला. तेही वयाच्या साधारण 45 वर्षी, ॲट द एज ऑफ 45. तोपर्यंत मी या मार्गात अजिबात नव्हतो. 1996ला मी हा योगा कोर्स केला. त्यात मला काही चांगले अनुभव आले आणि त्याच्यानंतर मग आज काय 2025 तक माझं हे अखंड योगाचं व्रत चालू आहे. आणि त्यात खरंच चांगले अनुभव येतात. जे पण योगाचा असं आहे की तुम्ही नुसते थिअरी वाचून किंवा हे ऐकून त्याचा काही फरक, प्रत्यक्ष अनुभूती घ्यायची असेल तर तुम्हाला डेली योगा करणं मस्ट आहे. ह्याच्यात सातत्य राखणंही मस्ट आहे. आता योग म्हणजे काय? योग हा शब्द मूळ शब्द आहे संस्कृत यूज. यूज या धातूपासून बनलेला आहे. यूज मीन्स व्हॉट? यूज मीन टू जॉईन. यूज म्हणजे जॉईन करणं. टू जॉईन व्हॉट? युअर बॉडी अँड माइंड. शरीर आणि मन यांना जो जोडणारा दुवा आहे त्याला योग म्हटलं जातं. आता हा योग आहे तो अष्टांग योगात विभागला गेलेला आहे. त्याचे 8 अंग आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी. मध्ये एक जो पहिला 4 झाल्यानंतर एक प्रत्याहार म्हणून येतो. प्रत्याहार मीन्स विड्रॉवल ऑफ सेन्सेस. म्हणजे शरीराचे जे ज्ञानेंद्रिय आहेत त्यांची दाव नेहमी बाहेर असते, ती आत वळवायची. म्हणजे जी ज्ञानेंद्रिय आपण म्हणतो डोळे, नाक, कान, जिव्हा आणि कातडी, ही पंच ज्ञानेंद्रिय आहेत. त्यांची धाव नेहमी बाहेर असते. तर ती आतल्या बाजूला वळवण्यासाठी जो ज्याला प्रत्याहार असं म्हटलं जातं. म्हणजे यम, नियम, आसन, प्राणायामच्या नंतर प्रत्याहार येतो. प्रत्याहारपर्यंत जो हा योग आहे याला बहिरंग योग म्हणतात. त्याच्यानंतर जो पुढचा भाग येतो धारणा, ध्यान, समाधी, हा स्पिरिच्युअल पाथवरचा आहे. त्याला अंतरंगी योग म्हणतात. असे योगाचे जे 8 पकड्यात डिवाइड झालेला आहे म्हणून त्याला अष्टांग योग म्हटलं जातं. आता यमनियम, यम हा पण 5 ह्याच्यात 5 यम आहे. त्याच्यात आला अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह, हे यम झाले. नियम आहेत शौच, संतोष, शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्राणिधान, हे 5 नियम झाले. मग ह्या दोन्ही ह्याच्यातनं आपल्याला काय शिकायला म्हटलं काय आपण स्वतःसाठी काय नियम लावले पाहिजेत. समाज राहतो त्या समाजासाठी आपल्याला काय नियम करायचे असतात हे यम नियम दाखवतो. यम नियमाच्या नंतर डायरेक्ट आपण आसनाकडे येतो. आसन ही सायकोसोमॅटिक पोस्चर म्हणतात त्याला. आणि आसनं विविध प्रकारची आहेत. पतंजलीने म्हटल्याप्रमाणे स्थिर सुख आसनम. स्थिर म्हणजे आसनात तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं, जे आसन स्थिर आहे त्याला आपण आसन म्हटलं जातं. आसनात वेगवेगळी पोश्चर आहेत. मुळात आसनाची रचना जी केली गेलेली आहे ती संपूर्ण आपला स्पाईन, पाठीचा कणा हा मध्यभाग ठेवून आसनांची रचना केलेली आहे. कधी फॉरवर्ड बेंट आहेत, कधी ट्विस्ट आहेत, कधी बॅकवर्ड बेंट आहेत. असे पाठीचा कणा जेवढा तुमचा फ्लेक्झिबल राहील तेवढी तुमचं आयुष्य वाढतं, असं त्याचा थोडक्यात शास्त्र आहे. आणि आसनही कोणी करावीत? 12 वर्षापासून 80 वर्षापर्यंत कुठल्याही माणसाला आसनं करता येतात. आणि प्रत्यक्षात
सहज साधी सोपी आसनं घेतली ना तरी सुद्धा त्याचे लाभ चिकार प्रचंड प्रमाणात मिळू शकतात. तुम्हाला एक्स्ट्रा प्रॅक्टिसमधली आसनं करायला पाहिजेत असं अजिबात नाही. मयूरासन, हलासन, हँडस्टँड ही सगळी आसनं करणं अजिबात जरुरीचं नाही आहे. साधी सिंपल आसनं जी रेकमेंड केली गेलेली आहेत तेवढी केली तरी त्याचे तुफान बेनिफिट मिळू शकतात. हे मी माझ्या गेल्या 35 वर्षाच्या अनुभवावरून सांगू शकतो मी. आणि ते तुमचं तेज सांगतच आहे सर. खूप खूप धन्यवाद सर. खूप छान माहिती दिली तुम्ही. खरंच धन्यवाद सर. आता मला असं विचारायचं आहे की जसं योगा, मेडिटेशन आणि जिम, एक्सरसाइज, झुंबा, एरोबिक्स यामध्ये नेमकं काय फरक आहे? म्हणजे यात काय फरक आहे, डिफरन्स काय आहेत? बरोबर, प्रश्न चांगला आहे. योग आणि जिम किंवा तुमचं एरोबिक्स, योगामध्ये हालचाली आपल्या संथ असतात. योगाला कमी एनर्जी लागते. मिनिमम एनर्जी आपण यूज करतो योगासनं करण्यासाठी. वेअरएज आपण जेव्हा तुम्ही कुठले एक्सरसाइज किंवा जे प्रकार करता एरोबिक वगैरे, मॅक्झिमम एनर्जी आपल्याला खर्च करायला लागते. जास्तीत जास्त एनर्जी आपण त्याच्यावर खर्च करतो. जास्ती शक्ती आपल्याला लागते. त्या जास्ती शक्ती लागल्यामुळे आपल्याला जास्तीचा खुराक खायला लागतो. योगाचा कसं आहे की कमीत कमी तुम्ही तुमची एनर्जी घालवायची असते. हा एक पहिला फरक झाला. दुसरा, योगामध्ये श्वासाची गती अतिशय संथ असते. वेऱ्यात तुमच्या इतर एरोबिक किंवा याच्यामुळे श्वासाची गती वाढते. त्यामुळे तुमचे ब्लड सप्लाय जास्ती वाढतो. तुम्हाला घाम येतो. काही वेळेला तुम्ही ताण घेतला तर तुम्हाला थकवा पण येऊ शकतो. त्याच्या उलट आसनात तुम्ही आरामात आसनं करत राहिलात संथपणे तर तुम्हाला एक प्रकारचा उत्साह वाढतो. दुसरा भाग असा आहे की योग हा शरीर आणि मन या दोघांची काळजी घेतो. आता याचा थोडासा फरक पण म्हणजे या अनुषंगाने सांगायचा विचार आहे की योगामध्ये काय होतं, आपण शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करतो. शरीरात ज्या एंडोक्राईन ग्लँड्स आहेत, जसं गळ्यामध्ये थायरॉइड, पॅराथायरॉइड ग्लँड्स आहेत, बरोबर, दोन्ही किडनीच्या वर ॲड्रेनल ग्लँड्स आहेत, नंतर मेंदूच्या इथे पिट्युटरी ग्लँड्स आहे. तर वेगवेगळे जे आसनं आहेत तिथे त्या आसनाच्या माध्यमातून आपण या ग्रंथींवर ॲक्च्युअल प्रेशर देत असतो. कधी प्रत्येक आसनाचा कधी तुमच्या मानेला कधी स्ट्रेच देतो आपण, कधी कॉम्प्रेस केली जाते. मग इथल्या या ग्रंथी आहेत मानेच्या, त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे आपले या आसनाच्या माध्यमातून दाब येत राहतात. आणि या सगळ्या ग्रंथी आहेत, नलिका विरहित ग्रंथी म्हणतात त्यांना. ते त्यांचे जे एक्स्ट्रॅक्ट आहेत, म्हणजे ज्याला हार्मोन्स म्हणतात, ते आपल्या डायरेक्ट रक्तात सोडत असतात. आता ह्या सोडण्यामुळे काय होतं, कधी कधी जो माणूस योगा करत नाही त्यांच्या या ग्रंथी जास्त कधी स्त्राव सोडतात, कधी कमी सोडतात. त्यामुळे मग एखादे रोग उद्भवू शकतात आपल्याला. पण आसनाच्या माध्यमातून त्यांचे स्त्राव आपण कंट्रोल करत जातो. त्यामुळे आसनं करणं हे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या दोन्ही ह्याच्यात फायदेशीर आहे. वेअरएज जिम किंवा एरोबिक म्हणजे तुम्हाला साधन लागतात तिथे, हे दोन्ही खर्चिक आहे. याला साधन काय लागत नाही. योगा मॅट टाकलं खाली की तुम्ही मस्त आसनं करू शकता. दुसरं ह्याच्यात फायदे असे आहेत की जिममध्ये गेल्यानंतर तुमचे स्नायू स्टिफ होत जातात. रोजच्या जिमच्या एक्सरसाइज किंवा या प्रकारामुळे तुमचे स्नायू स्टिफ होतात. वेळेला इथे आपण योगामध्ये आपले स्नायू आपण फ्लेक्झिबल करतो. म्हणजे याला मसल टोनिंग असते. याच्यात तुमचे स्नायू लवचिक होतात, फ्लेक्झिबल राहतात आणि त्याची ताणशक्ती वाढते. दुसरा, जिममधल्या याच्यामुळे त्यांच्या सगळ्या ॲक्शन असतात त्या फास्ट ॲक्शन असतात. श्वासाची गती भयंकर वाढत असते त्याच्यात. हे यातले दोन्हीतले फरक आहेत. जसं जिमचा तुम्ही सोडल्यामुळे तुम्ही स्थूल होत जातात. तुमचे म्हणजे प्रकृती सुधारण्यापेक्षा प्रकृती सुटतो तुम्ही. वेळा तुम्ही योगा बंद केला तर तसा फारसा फरक होत नाही. फक्त तुमची जे फ्लेक्झिबिलिटी आलेली असते ती निघून जाते. योगाचे रिझल्ट यायला थोडा वेळ लागतो. जिमचे रिझल्ट तुम्हाला लवकर मिळू शकतात, हे नक्की आहे. तसा योगासनामध्ये ह्या वेगवेगळ्या ज्या आपण पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करतो तशी जिम किंवा एरोबिक्समध्ये होत नाहीत. आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रेशरचा हा खेळ काय आहे की शरीराच्या एखाद्या भागावर आपला दाब आला, जसं पवन मुक्तासनमध्ये पोटावर दाब येतो,
तो तिथला जो एक्सेस ब्लड सप्लाय तो दुसरीकडे जो व्हॅक्युम तयार होतो तिकडे तो डायव्हर्ट केला जातो. हे साधं सोपं तंत्र आहे याच्यात. आणि त्यामुळे योग हा साधारण 10-12 वर्षातून 80 वर्षापर्यंत कोणी करू शकतो. वेऱ्यात जिम म्हणजे काही वयाचं बंधन आहे, पर्टिक्युलर एज नंतर तुम्ही जिम नाही करू शकत. बरोबर आहे. काही प्रॉब्लेम असेल काही प्रॉब्लेम असेल तर बरं यात दुसरा एक आवाज येतो, कोणी करावं आहे योगा कोणीही करू शकतो. तुम्हाला खाली बसता येत नाही हरकत नाही, तुम्ही पलंगावर आडवं होऊन करू शकता, सिंपल आसन करू शकता, तरी त्याचे बेनिफिट्स चांगले मिळतात आपल्याला. आता याचा जो पुढचा भाग राहिला एवढं, आता ह्या योगा आणि फक्त जिमचा आता मी दाखवतो. पुढच्या भागात आपण प्राणायाम किंवा त्या संबंधी आपण बोलू नक्की. हो, खूप छान सर, खूप सुंदर माहिती दिली. आणि खरंच हे आहे ऍक्च्युली जिम मध्ये गॅप पडल्यामुळे आपण परत जर जॉईन केलं तर खूप म्हणजे एफर्ट्स लागले तरी आपल्याला रिझल्ट येत नाही. वेरच खरंच योगा आपण एव्हरीडे करू शकतो किंवा गॅप पडला तरी परत चालू करू शकतो. खूप छान, थँक्यू सर. सर प्राणायाम म्हणजे काय, त्याचा काय फायदा होतो आपल्याला? ओके, प्राणायाम त्याचा प्राण आणि आयाम असा मूळ शब्दाचा विग्रह आहे. प्राणावर कंट्रोल म्हणजे श्वासावर कंट्रोल होण्याचे असतात. नॉर्मल माणूस आपण एका मिनिटात 16 ते 17 श्वास घेतो. वेर आता कुत्रा हे जनावर आहे, त्याचा श्वासाची गती असे फास्ट असते, म्हणजे 25 ते 30 श्वास जातात त्याचे. वेर कासवाची गती कमीत कमी मिनिटाला 4 ते 5 श्वास घेतो. त्यामुळे कासवाचं लाईफ राहतं 100 वर्षाच्या वर. वेऱ्यात कुत्र्याचं लाईफ 15 वर्ष. आणि माणसाचा नॉर्मल श्वासाचा जो रेट आहे मिनिटाला 16 का 17. आता प्राणायामाच्या मदतीने आपण हा रेट कमी करू शकतो. 8 ते 9 श्वासावर आणतो आपण. त्याचा काय होतं, मग 8 ते 9 श्वास आणले की आपला लाईफ स्पॅन वाढतो. जेवढे श्वास तुम्ही जास्त घेणार तेवढं तुमचं आयुष्य कमी होत जातं, असं त्यातलं पाठीमागचं हे आहे. आता प्राणायामाचे विविध प्रकार आहेत. प्राणायाम मुळात प्राणायामाची टर्म आपण समजून घेऊया. ही जी आपली उजवी नाडी आहे, उजवी नाकपुडी आहे, त्याला सूर्यनाडी म्हणतात. डावी नाकपुडी आहे चंद्रनाडी. या दोन्ही नाड्या आणि मध्ये आहे ती सुषुम्ना नाडी म्हणून आहे. या सगळ्या मूलाधार चक्रात वर आलेल्या 3 नाडी आहेत. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरामध्ये तुम्ही कधी श्वासाकडे जर पूर्ण लक्ष दिलं तर कधी एक नाडी डॉमिनेटिंग असते, कधी एक नाडी पूर्ण बंद असते, कधी दोन्ही नाड्या खुल्या असतात. असे वेगवेगळ्या प्रकारचे त्यांच्यात फरक पडत असते. आपण मुद्दाम त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही. पण सूर्य आणि चंद्र या 2 नाड्या आहेत. ह्या नाड्या आपल्या शरीराचं संपूर्ण टेम्परेचर कंट्रोल करत असतात. कधी तुम्ही अनुभवून बघा, मुद्दाम श्वासाकडे लक्ष द्या. श्वास कुठल्या नाकपुडीतनं क्लिअर होतोय, श्वास कुठल्या नाकपुडीत अर्धवट आहे, कुठल्या नाकपुडीत बंद आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रमाणानुसार त्याचा ऑटोमॅटिक बदल होतो, आपल्याला त्याकडे लक्ष द्यायला लागत नाही. आणि ही सगळी अरेंजमेंट देवाने त्यांच्या हातात ठेवलेली आहे. तर आपण फक्त या आता श्वसनाच्या मार्गात आपण हस्तक्षेप करत आहोत, इंटरफिअर करून आपण प्राणायामाचं टेक्निक करणार आहोत. तर प्राणायामाचे बरेच प्रकार आहेत. अनुलोम विलोम हा सगळ्यात सेफ प्राणायाम म्हटला जातो. त्याला अल्टरनेट ब्रिदिंगही म्हटलं जातं. एका नाकपुडून डावीने श्वास घ्यायचा, उजवीने सोडायचा, उजवीने घ्यायचा, डावीने सोडायचा, असं सिंपल टेक्निक आहे याच्यात. पण यामुळे शरीरातील 72,000 नाड्या शुद्ध होतात. याला नाडी शोधून प्राणायाम म्हटलं जातं. आणि श्वास घेऊन आपण या नाकपुडीतनं घेऊन त्या नाकपुडीतून सोडतो. हा पूर्ण जो प्राणायाम आहे हा कुंभक विरहित आहे. श्वास घेण्याच्या क्रियेला आपण पूरक म्हणतो, श्वास सोडण्याच्या याला रेचक म्हणतो. श्वास आपण जेव्हा आत रिटेन करतो त्याला अंतरकुंभक म्हणला जातो. श्वास जेव्हा बाहेर आपण रिटेन करतो त्याला बाह्य कुंभक म्हणला जातो. आता कुंभकासहित प्राणायाम जे लोक करतात, बरेच लोक कुंभकासहित प्राणायाम करतात. तर जेव्हा कुंभकासहित करतात प्राणायाम तेव्हा त्याला बंध लावायला लागतात. प्रामुख्याने 3 बंध आहेत. गुदद्वार आकुंचन पावलं की तो मूलाधार बंध म्हटला जातो. उड्डाण बंद पोट आत घ्यायचं आणि जालंधर बंद मान पूर्ण खाली करून ते लॉकिंग आहे. हे 3 बंद लावून जर प्राणायाम केला जातात. जसं कुंभक सहित प्राणायाम ज्याला म्हटला जातो त्याचा रेशो असा आहे, तुम्ही जर 1 सेकंद श्वास घेतला तर 4 सेकंद त्याला आत रोखायचं आहे, असा जालंधर बंद लावून. नंतर सोडताना 2 सेकंदाने बाहेर सोडायचं आहे. 1-4-2 असा त्याचा रेशो चालतो नेहमी. आता 4 सेकंद आपण घेतात, 4, 16, 8 या पद्धतीने हे प्राणायाम
कुंभका सहित केले जातात. अच्छा. इंटरनल कुंभक कधी कधी डेंजरस होऊ शकतो, कारण प्रचंड एका वेळी जास्त प्रमाणात कार्बन डायऑक्साईड आत राहू शकतो. त्यामुळे इंटरनल कुंभक करण्यापेक्षा बाह्य कुंभकाचे प्राणायाम चांगले. आणि सगळ्याच्या ह्याच्यात सेफ प्राणायाम म्हटला जातो तो अनुलोम विलोम. हा जर रेग्युलर केला तर तुमच्या शरीरातल्या 72,000 नाड्या शुद्ध होऊ शकतात. पण त्याचं कमीत कमी वेळ 20 ते 25 मिनिटं हा करायला पाहिजे. त्याच्यानंतर मग कपालभाती येते. कपालभाती म्हणजे चमकणं. कपाळ तुमचं ह्या प्राणायामाने कपाळावर चमक यायला लागते. इथे फोर्सफुल एक्झलेशन आहे. जस्ट तुम्ही पोटात घेऊन श्वास बाहेर टाकायचा आहे, पण झटक्याने टाकायचा आहे. असे कमीत कमी 50, 60, 70, 80 एवढे तुमचे श्वास तुम्हाला बाहेर टाकता आलं पाहिजे. हे प्रॅक्टिसने हळूहळू वाढवायचं असतं आपल्याला. प्रथम आपल्या सुरुवातीला नाही जमत. पहिल्यांदा 10 करा, 15 करा, हळूहळू वाढत नेऊन तर मिनिटाला 70-80 स्ट्रोक तुम्हाला देता आले पाहिजेत. मॅक्झिमम हवा तुमची बाहेर फेकली जाते, ऑक्सिजन तेवढा आत येतो, तुमच्या ब्लड सप्लाय म्हणजे रक्ताला चांगला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. हा एक त्यातला फायदा होतो. दुसरा फायदा, चेहऱ्यावर तुमच्या एक चमक येऊन जाते. कपालभाती म्हणते. त्याच्यानंतर पुढचा राहिला, त्याचा नेक्स्ट प्राणायाम आहे भस्त्रिका. भस्त्रिका म्हणजे लोहाराचा जो भाता असतो तो जसा खालीवर होतो त्याप्रमाणे आपल्या पोटाची हालचाल झाली पाहिजे. म्हणजे इतक्या झटक्याने श्वास घेणं आणि श्वास सोडणं दोन्ही क्रिया ऍक्टिव्ह आहेत. मग आजच्या कपालभातीमध्ये काय होतं, श्वास बाहेर टाकणं ऍक्टिव्ह होतं. इनलेशन वॉज पॅसिव्ह, हिअर बोथ आर ऍक्टिव्ह. इनलेशन और एक्झलेशन दोन्ही क्रिया ह्याच्यात ऍक्टिव्ह असतात ह्याच्या भस्त्रिकामध्ये. भस्त्रिका पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येऊ शकतो प्राणायाम. भस्त्रिका झाली, कपालभाती झाली, भस्त्रिका झाली. त्याच्यानंतर आहे उज्जयी प्राणायाम म्हटला जातो. त्यानंतर भ्रामरी आहे. भ्रामरी रिचक म्हणतात त्याला. भ्रामरी पूरकही केला जातो. आणखी तुम्हाला काय प्राणायामाबद्दल दुसऱ्या कुठल्या तुम्हाला माहिती असेल आणखी विचार मारतो. त्यानंतर प्लाविनी आणि मूर्छा असे प्राणायामाचे 2 अंग आहेत. आणि खरंच सर, लोकांना वय खरंच खूप वाढवून घ्यायचं असेल तर किती छान सांगितलं तुम्ही प्राणायामचे प्रकार. आम्ही नक्कीच करूया. सर, योग निद्रा म्हणजे काय आणि त्याचं विशेष काय महत्व आहे? ओके. योग निद्रा किंवा त्याला आपण मराठीत दुसरं नाव शवासन पण दिलं जातं. तुम्हाला संपूर्ण आसनाचा कोर्स झाल्यानंतर तुमची जी काही दिवसाची आसनं आहेत ती सुरुवात करण्यापूर्वी पण तुम्ही करू शकता, पण इट इज बेटर त्याचा शवासनाने त्याचा एंड करावा. संपूर्ण शरीराला आराम देणारं एक अतिशय सुंदर आसन आहे. तुम्ही पाठीवर झोपता, याच्यात कुठलीही हालचाल नसते, त्यामुळे अगेन्स्ट ग्रॅव्हिटेशनल फोर्स तुम्ही काही करत नाही. उभं राहणं किंवा आपण बसणं वगैरे ज्या क्रिया करतो त्या गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध दिशेने आपण करत असतो, त्यामुळे तिथे शक्तीचा खर्च असतो. पूर्ण आडवं पडल्यामुळे आपल्या शरीराला कुठल्याही प्रकारचा ताण नसतो. नंतर आपण प्रयत्नपूर्वक श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. नंतर शरीराचा एक एक अवयव आपण पायापासून सुरुवात केली तर पायाचा अंगठा, 4 बोटं, तळपाय, टाच, पोटीचे स्नायू, गुडघ्याचा सांधा, मांडीचे स्नायू, असं मनाने त्याकडे बघायचं आणि तो भाग रिलॅक्स करत द्यायचा. शरीराचा हर एक अवयव आपण या माध्यमात त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून तो पार्ट रिलॅक्स करत द्यायचा. दोन्ही हात झाले, दोन्ही पाय झाले. नंतर शरीराची बॅकसाईडकडे लक्ष आणायचं. तिथे लंब रिजन आहे, म्हणजे जो पाठीचे कमरेचे स्नायू आहेत, पाठीचे स्नायू, खांद्याचे स्नायू जिथे जमिनीला टेकले जातात, सर्व पूर्ण रिलॅक्स सोडून द्यायचे. लक्ष पुन्हा शरीराच्या पुढच्या भागाकडे आणायचं. ओटी पोटाचे भाग आहेत. त्याच्यानंतर अप्पर ॲब्डोमेन आहे, चेस्ट, छातीचे स्नायू, पोटाच्या आतल्या आतड्यांना आपण मनाने सूचना द्यायची की रिलॅक्स व्हा म्हणून. असं प्रत्येक अवयवाला आपण रिलॅक्स करत करत मानेपर्यंत यायचं. इथे मान आणि गळा, घशाचे स्नायू आहेत. इथे विशुद्ध चक्राचं स्थान आहे. प्रत्येक चक्राची स्थानं आहेत वेगवेगळ्या ठिकाणी. चेहऱ्याकडे लक्ष आणून संपूर्ण चेहऱ्याचे मसल्स रिलॅक्स सोडून द्यायचे. असा सगळं रिलॅक्स सोडत गेला आणि तुमचं कॉन्शियस माइंड यामध्ये अलर्ट पाहिजे. कारण यामध्ये एक सूक्ष्म बॉर्डर लाईन आहे, ती जर तुम्ही क्रॉस केली तर तुम्ही सरळ झोपेत जाता. आणि डीप श्वसनात द्यायचं असेल तर तुमचं कॉन्शियस माइंड अलर्ट पाहिजे. म्हणजे जाणीवपूर्वक आपण या मनाने सूचना देत शरीराचा एक एक अवयव आपण शिथिल करत चाललोय. शेवटी संपूर्ण श्वसनात जेव्हा जातो तेव्हा श्वासाची गती अतिशय संथ झालेली असते. आणि जर तुम्ही चांगल्या प्रकारे योगनिद्रा घेतलीत, कमीत कमी 15 ते 20 मिनिटं योगनिद्रा घेतली तर
तिचं बरोबरी 3 ते 4 तासाच्या झोप इतकी होते. अरे बापरे. 4 तासाच्या झोपेत जेवढी तुम्हाला विश्रांती मिळते तेवढी 15 ते 20 मिनिटात शवासन किंवा योगनिद्रेमुळे मिळू शकते. तर या योगनिद्रेच्या जोडीला तुम्ही जर लाईट म्युझिक लावलं, एखादं तंतुवाद्य, सतार किंवा कुठले असं नाही, कुठले जे सॉफ्ट म्युझिक लावायचं बाजूला, त्याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करून सुद्धा तुम्ही शवासन एन्जॉय करू शकता. असे शवासनाचे. आणि शवासनामुळे काय होतं, संपूर्ण शरीराला एक प्रकारचा विश्रांती मिळून जाते आणि तुम्ही फ्रेश होऊन जाता, पुढच्या कामासाठी तयार होऊन जाता. कधी तुम्ही बाहेरनं थकून आलेला आहात, तुम्ही 5 मिनिटं फक्त शवासन करा. शवासन म्हणजे शव म्हणजे काय, प्रेत, प्रेतासारखं जमिनीवर पडणं. म्हणजे दिवसात आपण एकदा तरी कल्पना करायची आपण मेलेलो आहोत, अशी कल्पना करून आपण शवासनाचा लाभ घेतला तर त्याचा बराच फायदा शरीराला होऊ शकतो. संपूर्ण पचन संस्था, शरीरातल्या वेगवेगळ्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या संस्था त्याचा परिणाम होतो. नंतर मेंदूला एक शांतता मिळते प्रचंड, मन शांत होत जातं. बहुतेक योगाच्या संबंधित सगळं मन हा आणि श्वासाचा गहिरा संबंध आहे. एक बिघडला तर दुसरा बिघडू शकतो. युअर ब्रीथ, युअर बॉडी आणि युअर माइंड इज रिलेटेड टू इच अँड अदर. त्यातलं एक जरी तंत्र बिघडलं तरी दोन्ही गोष्टी त्याचा विपरीत परिणाम होतो. तर या तिन्ही गोष्टींना शवासनाच्या माध्यमातून आपल्याला आराम मिळतो. असं आहे थोडक्यात शवासनाचं महत्व आहे. खूप छान, थँक्यू सर. सर, आता मला असं विचारायचं आहे की योगामध्ये अशी कोणती आसनं आहे जेणेकरून आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम आणखी बेटर करू शकतो किंवा उत्तम डायजेशन आपला होऊ शकतो? असं उत्तम आरोग्यासाठी आपल्याला योगाची बहुतेक सर्व आसनं करणं खरंच जरुरीच आहे. बरेच लोकांना मी प्रश्न विचारत असतात की बाबा मला स्पॉन्डायलिसिस आहे, सर्वायकल स्पॉन्डायलिसिस आहे, कमरेचे दुखणे आहेत किंवा पोटाचे काही प्रॉब्लेम आहेत, तर मी कुठलं पर्टिक्युलर आसन करू? तर पर्टिक्युलर आसन असं नसतं. बहुतेक जर तुम्हाला जी जमतील ती आसनं तुम्ही करणं मस्ट आहे. पण तरी सुद्धा ह्यासाठी एक स्पेशल आहे, त्याला उत्तान अग्निसार म्हटलं जातो. उत्तान अग्निसारा प्रकार आहे. तुम्हाला पाठीवर झोपायचं असतं, दोन्ही गुडघ्यात जास्तीत जास्त पाय फोल्ड करायचे, दोन्ही गुडघ्यात जास्तीत जास्त अंतर ठेवायचं, श्वास पूर्ण पहिल्यांदा बाहेर काढायचा, श्वास बाहेर काढून दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आणि पोटाची मुवमेंट करायची. इट इज फॉर टू ऍक्टिव्ह युअर डायजेस्टिव्ह फायर. जो जठराग्नी म्हटला जातो तो या क्रियाने ऍक्टिव्ह होत जातो. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर दुसरी इथे भाग तडागी मुद्रा. आता पहिल्या भागात आपण काय करतो, उत्तान अग्निसारमध्ये श्वास पूर्ण बाहेर काढतो, श्वासाला आत एंट्री देत नाही, श्वास बाहेर ठेवून आपण पोटाची मुवमेंट करतो अप अँड डाऊन, बरोबर. दुसऱ्या भागात तडागी मुद्रामध्ये, तडाग म्हणजे तळ, त्याला मुद्रा म्हटलं जातं. तर योगात वेगवेगळे बंध आहेत, मुद्रा आहेत, शुद्धिक्रिया आहेत, असे वेगवेगळे भाग आहेत योगात. तर त्यात ही तडागी मुद्रा म्हटली जाते त्याला. या मुद्रेमध्ये काय करतो आपण, मगाच्या सारखं श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास पूर्ण बाहेर काढून टाकायचा. श्वास पूर्ण बाहेर काढल्यानंतर पोट फक्त आत खेचून धरायचं. आपल्याला जास्तीत जास्त पोट आत खेचून धरायचं. जेवढं तुमच्या क्षमतेनुसार तुम्हाला जास्तीत जास्त ठेवता येईल तेवढं ठेवायचं. श्वास घ्यायची जरूर वाढली, नाकपुड्या उघडायच्या, श्वास पूर्ण घ्यायचा. असं 2-4 वेळा केलं तर याच्यामुळे या उत्तान अग्निसार आणि तडागी मुद्रेमुळे तुमचं जठराग्नी प्रदीप्त होतो, पचन संस्था चांगली काम करायला लागते. खूप छान सर. आणि खरंच खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही एवढा अमूल्य वेळ काढून आल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. मला वाटतं हे आपल्या गुरूंची इच्छा असेल की तुमच्या गुरूंच्या कुठल्या तरी माध्यमातून मी आज इथे आलेलो आहे. पण एक चांगला प्रकार आहे, चांगल्या लोकांना त्याचा फायदा व्हावा अशी माझी इच्छा आहे. ऐकणाऱ्यांनी नियमित योगा करावा. खूप धन्यवाद. आम्ही नक्कीच करू आणि मी पण लोकांना हेच सांगेल, खरंच योगा म्हणजे खूप छान आहे. थँक्यू सर.